तर काही दिवसांनी पाणी संपून जाईल आणि टंचाई येईल. आणि म्हणून म्हणजे विचार आले नेमकं काय केलं पाहिजे याला? आणि म्हणून माझ्या डोक्यात विचार असा आला, की आपण जर प्रत्येक नाल्यावर दर किलोमीटरला एक बंधारा बांधला आणि नाल्याच्या वरच्या भागात 200 मीटरपर्यंत नाला 20 मीटर रुंद केला आणि 10 मीटर खोल केला, तर हे पाणी थांबेल आणि जिरेल. अशा प्रकारचं जर काम केलं, ह्या कामात मला खूप अडचणी आल्या. जरी माझ्या मागे आमदार उभे होते, मंत्री उभे होते, तरी पण लोक जमीन द्यायला तयार नव्हते. आणि मुळात असं झालं की शेतकऱ्यांचा शासनावर विश्वासच नव्हता राहिला. त्यांना वाटलं शासनाचं काम आहे. मग त्याच्यानंतर विश्वास होता त्यामुळे मला कोणी जमीन देत नव्हतं, मला हाकलून द्यायचे, मला गोटे मारले काही वेळ ठिकाणी, सगळं झालं. पण तुम्ही काही जिद्द सोडली नाही आणि त्या प्रत्येकात काम करत गेलो. आणि जसं जसं काम झालं माझं आणि लोकांना फायदे दिसत गेले, तेव्हा मात्र लोक माझ्या मागे लागले. अमरीशभाईंच्या मागे लागले की आमच्या गावात काम करा, आमच्या गावात काम करा. असं करता करता मी प्रचंड काम उभं केलं आणि 14 वर्ष तिथे मी प्रत्यक्ष राहिलो. आणि त्या 14 वर्षात मला अमरीशभाईंनी पूर्ण सहकार्य केलं आणि प्रचंड मोठं काम झालं. आणि तिथे आता अशी स्थिती आहे की शिरपूरला परत एक शेतकरी भेटला होता. साहेब म्हणे आमच्याकडे 3 वर्ष पाऊस नाही आला तरी आम्हाला काही काळजी नाही. पाऊस नाही आला तरी आम्हाला टँकर लागणार नाही. आमच्याकडे पाण्यासाठी एकही आत्महत्या झालेली नाही, होणार नाही. हा प्रयोग एक सफल प्रयोग आहे. आणि हा महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावात, कोणत्याही भूस्थररचनेमध्ये, कोणत्याही पावसाच्या प्रदेशामध्ये हा प्रयोग 100% यशस्वी होऊ शकतो असा माझा दावा आहे.